आव्हानचा खूप मूड झाला आहे, त्याच्यामुळे आव्हानने आज छोटीशी ट्रीट दिलेली आहे. आमची फॅमिली आलो आहोत मस्तपैकी शिवतीर्थला. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. त्यासोबत स्वयंपाक आवरलेला आहे आणि आज कट्टा वगैरे सगळं ओके झालेलं आहे, सगळं काम झालेलं आहे. आणि आजचा जो मेनू आहे तो छानसा शिमला मिरची आहे, तर ती केलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, सुंदर अशी शिमला मिरची तयार आहे. आणि आशू डबा घेऊन गेलेली आहे कॉलेजला. अहो आता जेवण करतील आणि निघतील. तर चला, जो सकाळचं जी सुरुवात असते तर ती तर झालेली आहे. आणि इथून पुढे आता मग बाकीच्या कामांना सुरुवात. आता बघूयात, कालचा दिवस पूर्ण बिझी गेला, पूर्ण कामामध्ये गेला. मला मुंगसेवाडीवरून वाई आणि वाईवरून घरी यायला 8:30 वाजले आणि मुंगसेवाडीतच 6:30 झाले होते. त्याच्यामुळे मग खूपच हे झालं आणि खूप कंटाळाही आलेला काल. तर आज बघूयात आता आजचं नियोजन काय, अजून तरी काय म्हणजे ठरलेलं नाही आहे, पण बघूयात. तर चला, स्वयंपाक झालेला आहे, आता जेवण करून घेतो. या मंडळी जेवण करायला. जेवण झाल्यानंतर सगळं पुन्हा आवरल्यावर पुन्हा तुमच्याशी बोलते. नो मच्छर, कुठे निघालास, कुठे जातो? मच्छर चावतात इथं. चल घरात, चल घरात, नळ बंद करते मी. चला, तर मस्त संध्याकाळ झाली आहे, वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि आत्ताच अंगणात पाणी वगैरे मारून घेतलं आहे आणि झाडांना पण पाणी घालून घेतलं आहे. खरं तर दुपारी आज आराम केला, कारण काल जे उन्हात गेले ना, तर ते ऊन लागलं, त्याच्यामुळे ना डोकं वगैरे जाम झालेलं आणि काही सुचतच नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं आता थोडा वेळ आरामच करावा. ते थोडा म्हणता म्हणता खूप आराम झाला. त्यानंतर बाजूच्या बहिणी आणि मुली आल्या होत्या प्लकिंगसाठी, तर त्यांचं प्लकिंग केलं. आणि ते चालू असतानाच असं कळालं की इथलंच म्हणजे आपलं जे वरचं प्लॉट आहे, तर तिथे गंज आहे एक बाजूला. त्यांचं घर आणि गंज अशी बाजूलाच लागून आहे. तर तिथे ती म्हणजे त्यांची गंज पेटली. मग पटकन म्हणजे त्यांचं हे केलं आणि तसंच मग बघायला गेले. ते मोबाईल घरी असल्यामुळे मुळे मला व्हिडिओ नाही घेता आला. तर पण खूप म्हणजे हे झाली, नशीब म्हणजे अगदी थोडक्यावर हे झाले. जर पाहिलं नसतं कोणी तर पूर्ण गंज पण पेटली असती, शिवाय म्हणजे घरालासुद्धा हे झालं असतं. कारण जुनं घर असल्यामुळे जे आपण म्हणतो ना तुळवी वगैरे, ती लाकडं पत्र्याखालची, तर लाकडं आहेत, त्याच्यामुळे ते सगळंच हे झालं असतं. म्हणून काय ग, घेऊन नाही आली सर? आम्ही खायलाच गेलतो, मग पार्सलच आणायचं होतं. बघा, आशुताई वडापाव खायला गेल्या होत्या आणि तिथेच खाऊन आल्या. एक वडापाव पण नाही आणला. रे बघा, सांगते, आणखीन उसाचा रस सुद्धा पिऊन आले. कसली कुचकी आहे बघा. गरम झालं. आता प्लॅन पण झाला. आता कॉफी करणार असशील? नाही, आता बास्केटच झालं. आमचा प्लॅन पण झाला, स्वामीनारायणला जाणार परवा सकाळी. स्वामीनारायण पुण्याला मंदिरात. कोण कोण? तेजू, मी, बबी. तू येतेस का? बाई, कधी? सकाळी जायचं, दुपारी मागायला. कधी? मंदिरात शनिवारी, आपलं रविवारी, परवा दिवशी. रविवारी शिवजयंती आहे, गर्दी राहणार आहे. परवा दिवशी हां, अक्षय तृतीया. हो, गर्दी राहणार आहे. माय गॉड. त्यापेक्षा सोमवारी वगैरे जा. सोमवारी मला कॉलेजला जायचंय. प्लॅनिंग, तारीख बघत नाही, काय नाही आणि प्लॅनिंग बघ. तर असो. आणि मग सगळे तिथे जमा झाले आणि सगळ्यांनी मग ते पूर्ण विझवलं, पाणी वगैरे हे केलं आणि खूप हे झालं. आत्ता भरलेले आहेत अगं त्या, पण खूप थोडक्यात म्हणजे बचावलं गेलं आहे. नाहीतर गंज म्हटल्यावर म्हणजे पूर्ण लगेच पेट घ्यायला काही जास्त वेळ लागला नसता. अगदी थोडा म्हणजे वेळामध्ये जर नसतं बघितलं तर नक्कीच हे झालं असतं. पण सुदैवाने व्यवस्थित म्हणजे लगेच बघितल्यामुळे ते लगेच विझवण्यात आलं. आणि मग तिथून आल्यानंतर हे पाणी वगैरे मारलं आणि झाडांना पाणी वगैरे घातलं. तर आता थोडंसं बसलेली आहे.
तर आता चहा घेते, अजून चहा नाही घेतलेला आहे, चहा घेते, थोडंसं फ्रेश होते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. न बघू काय आणलंय. अय शिकार, झुरळ आणले, झुरळ. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ. बाहेर बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा. हो काय स्नो स्नो. स्नोने काय आणलंय. स्नो स्नो काय घेऊन आलास तू. शिकार केली होय. शिकार करायची आणि घरात घेऊन यायचंय ना. गांधड्या डोक्याला काहीतरी लावलंय का. ऐक 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 ऐक. ए जा बाहेर घेऊन पळ. नाही बाहेर. उई पळालं 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 पळालं. आव्हानचा खूप मूड झालाय, त्याच्यामुळे आव्हानने आज छोटीशी ट्रीट दिलेली. आमची फॅमिली आलो आहोत मस्तपैकी शिवतीर्थला. तर मस्त असं या मंडळी जेवण करायला. होय ह्यातलं घे. मंडळी मस्त असं जेवण करून आलो. खरं तर स्टार्टरचाच व्हिडिओ घेतला आणि जेवणाचा व्हिडिओज घ्यायचा राहिला, कारण ताटं आली आणि लगेचच जेवायला सुरुवात केली. तर छान असं नॉनव्हेजचाच बेत होता. नॉनव्हेज जास्त प्रिय आहे घरात सगळ्यांनाच. तर मस्त असं जेवण केलं आणि आता आलो आहोत घरी. आणि जरा म्हटलं हवेत जरा बाहेर बसावं. स्वाती आणि ताई बोलल्या की म्हणजे थोडंसं एक राऊंड मारायला जाऊयात म्हणून. तर म्हटलं ठीक आहे म्हणून मग बाहेरच थांबलेले आहे. मग त्यांचा कॉल आला की मग एक छोटासा फेरफटका शतपावली करून येतो. त्यातच आमच्या गप्पा गोष्टी होतात आणि मग घरी यायचं आणि मग आराम. तर आता थोड्या वेळाने जाईलच. आला स्वातीचा कॉल. तर चला येथे जरासा छोटासा फेरफटका शतपावली करून. काय विचारणार होता. मग विचारलं काय कुठे गेली. कशाला सांगा. असं झालं होय. मी चालायला गेलेली नाही माझ्या मैत्रिणींसोबत. मग जरा राऊंड मारून आले मस्तपैकी. नवरा काही येत नाही चल म्हटलं तरी. म्हणून मग आपल्या मैत्रिणींबरोबर जायचं जरा काय मोकळे करून बायकोला नाही सुधारवली. मैत्रिणींकडे जाऊन पार्ट्या करून सुधारलाय. ऐकलं का कसं बोलणं येते साहेबांचं. आत्ता चालले चालून आणि आता वाजले 11:30 आणि आता वेळ झाली आरामाची. खरं तर कारण आराम तर आरामच चालू आहे. वातावरणच एवढं बेकार होतं आहे की म्हणजे काही करायला नकोच वाटतंय, काही काम करायला नको वाटतंय आणि आळस भरल्यासारखं होतं आहे. काहीतरी बडबड चालली आहे. काय बडबड चालली. आज जाम खुश आहेत बरं का साहेब. आज साहेबांनी छान पार्टी दिली बरं का. मनाने पार्टी दिली आणि आज गेले. तर वातावरण म्हणजे गरमी एवढी आहे. 38-39 टेम्परेचर आहे आत्ताचं, म्हणजे रोजचंच. आणि भयान गरम होतं आहे. भयान म्हणजे भयान गरम होतं आहे. फॅन फुल 5वर जरी ठेवला ना तरी पण गरम होतं आहे. बाहेर जरी बसलं तरी बाहेरसुद्धा म्हणजे एवढी अशी म्हणावी अशी हवा किंवा त्या हवेतला म्हणजे तो गारवा तो जाणवत नाही आहे. इतकं गरम होतं प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे सगळेच असे म्हणतात की या गावच्यापेक्षा मुंबईची गरमी परवडली अशी अवस्था झाली. म्हणजे गावाला एवढं झाडीझुडी असून एवढं म्हणजे मोकळं वातावरण असून सुद्धा म्हणजे एवढी गरमी वाढलेली. खरंच खूप अवघड झालं. आणि त्यात इतक्या दिवसातून ते उन्हात गेल्यामुळे ना ऊन लागलं. तर म्हणजे थोडंसं हेच झालेलं. सकाळी म्हणजे
डोकं वगैरे जाम झालेलं आणि मग कल्टी मारली. ते काय कळलंच नाही 4 कधी वाजले. आणि मग बाकीची कामं ते चालूच असतं. तर चला, आजचा हा व्हिडिओ एवढाच. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. या 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 आमच्या गुंडू बाबा आला. स्नो स्नो चल पहिला बाय चल बाय. म्हणजे लाडाचे भूक आला. आता आता कसं करतोस, कसं हटक करतोस, काय करायचं नक्की तुला, काय करायचं काय? अरे बाबा, आम्ही बघा कशा लाडाला आलो, आम्ही कशा लाडाला आलो. आता जात पडशील नाही. पडशील. आता नाही. कोण का आज 12:30 वाजता जाणार आहे. जायचं नाही करायला? मोठी कोण जाणार आहेत? मुलं निघाली आहेत ज्योत आणण्यासाठी सिंधुदुर्गला आणि आज निघतायत. 12च्या नंतर निघणार आहेत. चैतन्य पण जाणार आहे. एखाद्या वेळेस बंटी पण जाईल. तर सगळीच मुलं जाणार आहेत. मोठी कोण कोण येतो त्यांच्याबरोबर? गुंडू गुंडू बाबा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मजा करत राहा. कशा लाडाला आलाय बाबू माझ्या. बाय बाय स्नो, बाय करा की. बाय.